गावामधले हरिबॉलचे सामने सोडून आपल्याला रातोरात अमरावती जायला लागलं आणि सकाळीच बूट घेऊन डायरेक्ट अमरावतीहून घरी यायला लागलं. मी कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आमच्या गावात हरिबॉलचे सामने चालू आहे. त्याच्यामध्ये फायनलमध्ये टीमा पोहोचल्या होत्या, पण सेमीफायनल राहिला होता. सेमीफायनल चांदणी वर्सेस पैठण होती. याच्यात पैठण विन झाली. तर त्यासाठी ट्रॉफ्या पण ग्राउंडमध्ये आल्या. नंतर लागला फायनलचा सामना. फायनलमध्ये पैठण वर्सेस मेकर होती. याच्यात पण पैठण जिंकली आणि निघालो अमरावतीसाठी निघालोच होतो की गाडीमध्ये हवा कमी होती. पहिले हवा मारून घेतली आणि सगळे गाडीमध्ये बसले. सगळे हसत होते. मी आता चला आज अमरावती लवकर जाणं आपल्याला. रातोरात अमरावती पोहोचलो की मला उद्या सकाळी पण घरी येणं होतं, कारण की घरी पण काम होतं. तसंच अमरावतीमध्ये पोहोचलो. सामान वगैरे काढलं गडेनं आणि पोहोचलो गाडगेनगरात पोहोचलो आणि रूमवर झोपलो. सकाळीच निघालो. मला असं वाटत असेल की हरिबॉलचे एवढे मोठे सामने सोडून रातोरात अमरावती कशाला गेला. मला काम होतं बुटासाठी. बूट घ्यायला आलो तुम्ही अमरावतीत स्पेशल. तुम्हाला वाटत असेल अंजनगावात भेटत नाही का? अंजनगावात भेटते, पण असे बुटं अमरावती सारखे अंजनगावात 1656 दुकानं हिंडलो, पण असे बुटं नाही भेटले. तसंच मित्राला सोडून दिलं आणि मी पण निघालो घरच्यासाठी. मी असलं चला म्हटलं आपल्याला लवकर घरी जाणार. पहिले अमरावतीहून डायरेक्ट मी दर्यापूरची बस पकडली. दर्यापूरहून अंजनगावसाठी बस पकडली. उतरलो गावात आणि निघालो जिमसाठी. सरका असं वाटत असेल का एवढा मोठा हिंडून फिरून नाही. संध्याकाळी जिम मारून थकला नाही काय? थकलो तरी भाव करावंच लागते. तशीच बनते बॉडी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा.